स्वागत। सांगलीत काँग्रेसच्या वतीनं एक स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला आणि पुन्हा एकदा काँग्रेस ठाकरे गटात वादाची ठिणगी पडली। पुन्हा निमित्त होतं विशाल पाटील। ठाकरे गटाच्या जिल्हाध्यक्षांनी तर थेट इशाराच दिला की विशाल पाटलांचे लाड कमी करा, अन्यथा विधानसभेला त्याचे परिणाम भोगावे लागतील। आपण पाहूयात। अवघ्या काही दिवसांपूर्वी एकमेकांच्या विरोधात असलेली विशाल पाटील आणि ही काँग्रेसची नेते मंडळी आता हातात हात घेतायत आणि सोबत स्नेहभोजनाचा आस्वाद देखील घेतायत। तुम्हा आम्हाला खरं देखील वाटणार नाही की लोकसभेच्या सांगली मतदारसंघातील उमेदवार जाहीर होतानाच महाविकास आघाडीत ठिणगी पडली आणि त्याची परिणिती ही विशाल पाटलांच्या अपक्ष उमेदवाराच्या रूपानं मिळाल्यानं महाविकास आघाडीत वाद पेटलेला होताच। आता त्या वादाचा राजकीय स्फोटात परिवर्तन होण्यासाठी निमित्त ठरलंय एक स्नेहभोजन। काँग्रेसनं श्रमपरिहारासाठी स्नेहभोजनाचा घाट काय घातला आणि ते भोजन पचायच्या आतच ठाकरे गटाची मळमळ बाहेर आली। त्या स्नेहभोजनाचा मेन मेन्यू होते विशाल पाटील। हो, तेच ज्यांनी उद्धव ठाकरेंना सोडा, आपल्याच पक्षाच्या धुरीण आणि वरिष्ठांना न जुमानता सांगलीतून अपक्ष म्हणून लोकसभा लढवली। सांगली काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटलांनी ह्या स्नेहभोजनासाठी विशाल पाटलांना आमंत्रण काय दिलं आणि ठाकरे गटाला ठसका लागला। गल्ली ते दिल्ली काँग्रेस विशाल पाटलाच्या पाठीशी म्हणत हे स्नेहभोजन म्हणजे गद्दारीचा ठोस पुरावाच, असं सांगली ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संजय विभूतेंनी हल्लाबोल करत सुनावलंय। काल परवा 2 दिवसामध्ये काँग्रेस शहरचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी निवडणुकीनंतर काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, सर्व नेत्यांना जिल्ह्यातील स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवला होता। सुरुवातीला जवळजवळ 70% राष्ट्रवादी ही विशाल पाटलांच्या बरोबर, बंडखोरांच्या बरोबर गेली। खरं तर वाद हा काँग्रेस आणि शिवसेनेचा होता। राष्ट्रवादी का गेली हा आमच्या पुढचा प्रश्न होता। उर्वरित जी राष्ट्रवादी होती त्यांनी अधिकृत उघड भारतीय जनता पार्टीचं काम केलं। आधीच महाविकास आघाडीत सांगलीमध्ये काँग्रेसची झालेली गोची आणि त्यात भरीसभर ह्या स्नेहभोजनातून ओढवून घेतलेला नवा वाद म्हणजेच आ बैल मुझे मार असं झालंय आणि एक नव महाभारत सुरू झालंय। त्यानंतर काँग्रेसकडून सारवासारव करण्यात आली की लोकसभा निवडणुकीनंतर आता आगामी विधानसभेच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये एक नवा जोश आणि उत्साह निर्माण करण्यासाठीच ह्या स्नेहभोजनाचा घाट घातल्याची सारवासारव सांगली काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात आली। स्नेहभोजन ठेवलेलं होतं, त्याचा उद्देश आमचा असा आहे की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये तो जोमानं कामाला लागला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून एक विधानसभेची पेरणी म्हणून आम्ही हा स्नेह मेळावा त्या ठिकाणी ठेवलेला होता। दुसरं कोणतंही उद्दिष्ट त्या ठिकाणी नाही आणि आम्ही सर्वच काँग्रेसचे कार्यकर्ते डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आलेलो आहोत। सांगलीमध्ये महाविकास आघाडी टिकवायची असेल तर विशाल पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांची तातडीनं काँग्रेसने हकालपट्टी करावी, अन्यथा सांगलीत महाविकास आघाडी राहणार नाही। येणाऱ्या विधानसभेमध्ये काँग्रेसच्या नेत्यांना विधानसभेचं तोंड बघू देणार नाही, असा शपथेवर थेट इशाराच संजय विभूतेंनी दिलाय। काँग्रेसनं खऱ्या अर्थानं जर येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीला सांगली जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून पाहायचं असेल तर आपण तातडीनं विशाल पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांच्यावर पक्ष हकालपट्टीची कारवाई करावी, अन्यथा सांगली जिल्ह्यामध्ये परत महाविकास आघाडी होणार नाही। आमच्या पक्षाच्या श्रेष्ठींना सुद्धा आम्ही सांगितले की आपण महाराष्ट्रामध्ये काही करा, परंतु सांगली जिल्ह्यातली ही गद्दारी आम्ही सहन करणार नाही। एक वेळ पक्षाने आमची हकालपट्टी केली तर चालेल, परंतु काँग्रेसच्या या नेत्यांना परत येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही विधानसभेचं तोंड पाहू देणार नाही। हा मात्र विडा, ही मात्र शपथ आमच्या सर्व शिवसैनिकांनी सांगली जिल्ह्यातल्या घेतलेली आहे।
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भांडणं संपली पाहिजे, परंतु ते शेवटपर्यंत जिवंत ठेवण्याचं काम काँग्रेसनं केलं. काँग्रेसने आता सांगलीत शिवसेनेकडून मदतीची अपेक्षा ठेवू नये. आमची लायकी निवडून येणारी नसली तरी तुम्हाला पाडण्याची नक्कीच आहे, असा इशाराही ठाकरे गटाकडून देण्यात आल्यानं निकालाआधीच सांगलीसाठी महाविकास आघाडीत सारं काही आलबेल नाही म्हटल्यास वावगं ठरू नये. सांगलीहून शरद सातपुतेसह ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.